राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातील बहुतांश शहरांमध्ये आता ढगाळ हवामान आणि काही शहरांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 10, 11 आणि 12 तारखेला छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मुंबई आणि पुणे इथे ढगाळ हवामान असणार आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल. 9 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये सामान्यतः कोरडं हवामान पाहायला मिळणार आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सकाळच्या वेळी धुकं राहण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश ढगाळ होणार आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं राहील. मुंबईप्रमाणेच पुणे शहरातही सकाळच्या वेळी धुकं तर त्यानंतर ढगाळ आकाश राहणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 जानेवारी रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 11 आणि 12 जानेवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 9 जानेवारी रोजी सकाळच्या वेळी धुकं तर त्यानंतर ढगाळ आकाश राहील. तर 10 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 9 जानेवारी रोजी नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 11 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. एकंदरीत राज्यातील थंडीमध्ये काहीशी घट होणार असून पुढील 2-3 दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामानाचं सावट राहण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.